नमस्कार. आज करतलो मनगणे. ही एक गोवन स्वीट डिश आहे. कोणी कोणी टेस्ट केले याआधी सांगा बरं. यासाठी इथे मी पाववाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती रात्रभर भिजत ठेवलेली आहे. सोबतच साबुदाणेही घेतलेत पाववाटी, ते सुद्धा स्वच्छ धुवायचे आणि तेही आपण भिजत ठेवायचे. मनगणं करताना ना बरेच जण साबुदाणा आणि चण्याची डाळ एवढंच घालतात, पण प्रत्येक घराची एक रेसिपी असते ना, त्यामुळे आमच्याकडे यामध्ये तांदूळही ॲड करतात. म्हणून मी इथे पाववाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपली भिजवलेली चणा डाळ आणि तांदूळ हे दोन्ही कुकरला 3 शिट्या करून शिजवून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचे म्हणजे खोबऱ्याचे तुकडे घातले आणि ते बारीक वाटून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 1 चमचा तूप गरम झालं की त्यावर 4 लवंगा घालायचे आहेत. 10 ते 12 काजूचे तुकडे घातलेत आणि तेही तुपावर परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये शिजवलेलं तांदूळ आणि चण्याची डाळ तेही ॲड करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं वाटून जे घेतलेलं ते यामध्ये ॲड करायचं आहे. त्याला गाळून वगैरे घ्यायचं नाही आहे. खोबऱ्याची अगदी स्मूथ अशी पेस्ट करायची आहे. त्यामुळे खिरीला ना खोबऱ्याचा अगदी छान फ्लेवर येतो. आता यामध्ये साबुदाणेही ॲड केलेत आणि मंद गॅसवर आपल्याला याला असंच सतत ढवळत राहायचं आहे. यामध्ये केसराचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी तेही ॲड केलं. आता याला साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत असं शिजू द्यायचं आहे, कारण डाळ आणि तांदूळ तर आपले शिजलेले आहेत. खिरीमध्ये गोडव्यासाठी आपण गुळाचा वापर करणार आहोत. त्यासाठी इथे मी पाववाटी गूळ 10 मिनिटापूर्वीच थोडा गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेला होता आणि आता तो छान विरघळला गेला आहे. हे गुळाचं पाणी आपण खिरीमध्ये ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया. सगळे जिन्नस एकजीव झाले की त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे, म्हणजे गोडाची चव अजून वाढते. गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये जायफळ किसून घातलं आहे. तुम्ही वेलची पावडर घातली तरीही चालेल. मनगणं अगदी तयार आहे. गरमागरम खा किंवा थंडगार, तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता. कोणी कोणी हे अगोदरही खाल्लं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.